सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ऑल किसान अपडेट या न्यूज चॅनलवर मनपूर्वक आभार। पीक विमा यंदा मिळणार नाही, फडणवीस सरकारची घोषणा। महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या अत्यंत गंभीर संकटाला तोंड देत आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्त्यांनी त्याची मेहनत उधळून लावली आहे, तर दुसरीकडे सरकारी धोरणांमधील बदलांमुळे त्यांना आर्थिक संरक्षणही मिळेनासे झाले आहे। पीक विमा योजनेच्या नियमामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांनी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अडकवला आहे। पूर्वीच्या अवस्थेत ज्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळू शकली असती, त्यांना आता शून्य मदत मिळत आहे। अतिवृष्टी, पूर आणि गारपीट यांसारख्या आपत्त्यांनी राज्यभरातील शेती उद्ध्वस्त केली आहे। शेतकऱ्यांनी वर्षभर जी मेहनत केली आहे, जे पैसे गुंतवले, ती सर्व मेहनत काही तासात वाया गेली आहे। यावेळी शेतकऱ्यांना आपल्या विमा योजनेचा आधार मिळेल अशी अपेक्षा होती, पण सरकारी धोरणांमधील बदलांनी त्यांच्या आशाच मोडून काढल्या। पूर्वी पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्त्यांसाठी विशिष्ट निकष ठरवले होते। या निकषानुसार विमा कंपन्या शेतकऱ्यांना जागृत करत होत्या आणि नुकसानीची तक्रार दाखल करण्यासाठी मार्गदर्शन करत होत्या। मात्र काही राजकीय नेते आणि संघटनांनी 72 तासांची मुदत कठीण असल्याचे सांगून शासनावर दबाव आणला। या दबावाखाली आलेल्या सरकारने त्वरित निर्णय घेत स्थानिक आपत्तींसाठीचे महत्त्वाचे निकष काढून